तर मुंबईत कोणाकोणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, कारण तब्बल 20 वर्षांनंतर दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून आणि पहिल्यांदाच एकत्रितपणे महापालिका निवडणुकीला ते सामोरं जाणार आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कारण केवळ मागच्या वेळेस शिवसेनेच्या तुलनेत 2 जागा भाजपला कमी होत्या, पण तेव्हा युतीची सत्ता होती, त्यामुळे ते कॉम्प्रोमाइज भाजपने केलेलं होतं आणि सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती गेलेल्या होत्या। आणि त्याचबरोबर शिवसेनेत बंडाचं निशाण फडकावल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे, कारण शिंदेंनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे महापालिकेची। त्याचबरोबर मुंबईत एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा तिथे पणाला लागली आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित ठाण्यामध्ये सुद्धा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचीही प्रतिष्ठा पणाला आहे। आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, कारण ठाण्यामध्ये महापौर भाजपचाच बसणार असं वक्तव्य काही दिवसापूर्वी रवींद्र चव्हाण यांनी केलेलं होतं। तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। अनेक आरोप प्रत्यारोप आणि त्यानंतर तुम्ही आमचे नेते घेताय, तुम्ही आमचे पदाधिकारी घेताय, यावरून सुद्धा यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होत असतानाच कल्याण डोंबिवलीत या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर नाशिकमध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण एकेकाळी राज ठाकरे यांच्या मनसेची सत्ता नाशिक महापालिकेवर होती, त्यामुळे प्रभाव मनसेचा तिथे आहे। तर पुण्यात अजित पवार, शरद पवार, चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। काही वेळापूर्वीच फडणवीसांनी म्हटलेले राष्ट्रवादी आणि भाजपा समोरासमोर यावी निवडणूक लढणार आहे, इथं युती होणार नसल्याचे फडणवीसांनी म्हटलेले। दोन्ही आम्ही मोठे पक्ष आहोत असंही फडणवीसांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे। तर नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। साहजिकच होम ग्राउंड आहे देवेंद्र फडणवीसांचं, होम मिनिस्टर यांचं, आणि नाना पटोले यांची ती कार्यभूमी राहिलेली आहे, त्यामुळे दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा नागपुरात पणाला लागलेली आहे।